हाय एव्हरीवन, व्हेरी गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. आय होप तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असाल. मला 2 दिवस झालं बरं नाही आहे, माझ्या आवाजावरून कळतही असेल आणि म्हणूनच गुरुवारी व्हिडिओ आला नाही. काल तर मी अजिबातच शूट केलं नाही, पण म्हटलं की चला आज थोडंफार आपण शूट करू शकतो. आणि खूप छान असा टॉपिक मी आज तुमच्याशी शेअर करणार आहे, जो आपण सगळेच आपल्या अवतीभोवती बघत असतो, आपण स्वतः तो एक्सपिरियन्स करतो. सो त्या टॉपिकबद्दलही बोलते आणि म्हटलं की चला आता आंघोळ झाली आहे, जरा फ्रेश आहे. कारण नंतर ना नाक लाल झालेलं असतं. हा जो भाग आहे माझा 2 दिवस झाले म्हणजे हेच गळतंय आणि यामुळे ना हा डोळा, हे डोकं थोडंसं जड झालेलं आहे. त्यामुळे थोड्या वेळाने बघितलं ना तर लाल झालेलं असेल आणि डोळेसुद्धा असे चिमल्यासारखे दिसतात. म्हणून म्हटलं की चला फ्रेश आंघोळ झाली आहे तर आता व्हिडिओची सुरुवात करते. आणि अश्विनला जायचं आहे आता ऑफिसला. लवकरच झालं सगळं, रियांश शाळेत गेला म्हणून. आणि माझं हे जे आजारपण आहे ना, मोस्टली रियांशला झालं तरच येतं. म्हणजे रियांशचं इन्फेक्शन मला मोस्टली 90% होतंच. मी काळजी घेत असते, पण तरीही आपलं असं असतं की मुलं आजारी असली की त्यांना पॅम्पर करणं, त्यांच्याजवळ बसणं किंवा सगळं चालू असतं. तर माझंही तसंच होतं. सो इन्फेक्शन झालेलं आहे आणि इट्स ओके, मी त्याचा खूप असा लोड घेत नाही. कारण यार आपण म्हणजे मला असं वाटतं जसं अश्विनचं आहे ना, आय नो की ऑफिसमध्ये जाणाऱ्यांना थोडंसं खूप काळजी घ्यावी लागते. म्हणजे खूप प्रिकॉशन घेतात ते. त्यांना वाटतं की आपला एक दिवसही खूप महत्त्वाचा आहे. ॲक्च्युली आपला पण खूप दिवस महत्त्वाचा असतो. कारण आपण आजारी पडलो की घर कसं होतं आपल्यालाच माहिती आहे. फक्त दोन्ही टाईम स्वयंपाक बनतो, जेवायला मिळतो, त्यामुळे इतरांना ते कळत नाही. पण आपल्याला माहिती असतं की आपला तो जो एक दिवस आहे, नंतर आपल्याला असं वाटतं की किती वेळ माझा वाया गेलाय. पण असो, हे होत राहतं. प्रिकॉशन मी घेतली आहे, पण तरीही मला झालं. इट्स ओके. मी याला पण माझ्या आयुष्याचा एक भाग समजते की 3-4 महिन्यानंतर या सगळ्या गोष्टी होऊ शकतात. कारण वातावरण बदलतं. आता थंडी जास्त पडायला लागली आहे, थोडंफार इन्फेक्शन होतं. सो 3 दिवस तरी लागतातच मिनिमम, सर्दी असेल तर. आणि त्यात माझा घसाही खराब होता. काल 2 दिवस झाले आवाजही व्यवस्थित येत नव्हता. आता तरी जरा बरं वाटतंय. पण ठीक आहे, आणखी 2 दिवस त्याला बरं होण्यासाठी लागणार आहे. पण चला आता मला स्वयंपाक करायचा आहे. अश्विनला ऑफिसला जायचं आहे तर टिफिन बनवते आणि त्यानंतर मग माझी छोटी मोठी जी काही राहिलेली कामं आहे ती करत करत एका छान विषयावर मला तुमच्याशी बोलायचं आहे. आणि ही गोष्ट तर 100% खरी आहे. आपण आजारी पडलो की आपल्यासोबत आपलं घर, घरातली माणसं सगळ्यांचेच हाल होतात. म्हणून ना हे एक दिवसाचं आजारपण पण नकोसं वाटतं. आता स्वयंपाक करायचा होता आणि थोडीफार प्रिपरेशन असते, म्हणून स्वयंपाक लवकर होतो. त्यात हे जे फ्रीज ऑर्गनायझर आहे यामध्ये ना 6 वेगवेगळे बॉक्स आहेत छोटे छोटे, आणि त्यामध्ये सगळं ठेवलं ना की थोडंसं लवकर मॅनेज होतं. हा डब्बा एक आपल्या फ्रीजमध्ये असलाच पाहिजे. बाकी तर आपण भाज्या किंवा कोथिंबीर यासाठी मोठा डब्बा वापरतोच, पण आपल्याला भाजी करताना किंवा काही पण तडका देताना इव्हन जसं आपल्याकडे कसा मसाल्याचा डब्बा असतो, सगळं एकत्र असतं, तसाच हा डब्बा आहे, त्यामध्ये सगळं एकत्र ठेवता येतं. आता रात्री पण थोडीशी प्रिपरेशन असावी म्हणून मी आत्ताच बटाटा बॉईल करायला ठेवला आहे. म्हणजे रात्रीचं पण माझं जे काम आहे थोडंसं हलकं होऊन जाईल. काल गुरुवार होता, मस्त अशी पूजा झाली होती. नेहमीसारखं असतं, सगळं तसंच होतं, पण मला बरं वाटत नव्हतं, त्यामुळे मी अजिबातच व्हिडिओ शूट केला नाही. आता तो जो कलश असतो ना, त्याचं जे पाणी असतं किंवा आपण त्यामध्ये जे 4-5 डहाळ्या ठेवतो, पानं ठेवतो, ती ना अशी 5 कोपऱ्यात ठेवायची. तशी माझी आई करायची आणि ते जे पाणी आहे ना ते पूर्ण घरात शिंपडायची. तशीच मलाही सवय आहे, म्हणून मी पण आता ते तसंच करून घेतलं. आणि ते पाणी असतं ते झाडांना टाकून द्यायचं. आई अशी करायची म्हणून मी पण असं करते. 5 ठिकाणी त्या 5 डहाळ्या ठेवते आणि संध्याकाळच्या वेळी मग त्या उचलून घेते. सो तुम्ही असं करता का? मला माहिती नाही कोण असं करतं नाही करत, प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते. पण ठीक आहे, पुढचा गुरुवार आता लास्ट असणार आहे, तर तो मी नक्कीच तुमच्याशी शेअर करेल आणि त्या दिवशी काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न माझा असेल. पूजा झाल्यानंतर नाश्ता करून घेतला आणि नाश्ता केल्यानंतर गरमागरम 1 कप चहा बनवला आणि चहा बनवता बनवता डाळीला तडका दिला. आता फक्त मला एक भाकर टाकायची आहे आणि जे चपाती आणि भात न खाण्याचं जे माझं मी चालू केलं होतं ते अजूनही कंटिन्यू चालूच आहे. आणि अश्विनही करत होते, पण काय होतं त्यांचं ऑफिसमध्ये गेले ना, त्यांना मी 1 दिवस भाकरी दिली होती, पण भाकरी कितीही नाही म्हटलं तरी गरम करून जरी खाल्ली ना तरी थोडीशी ती कडक होतेच, कारण आपण ती डब्यात देत असतो. तर
आता मी चपाती नाहीच खात आहे, मी माझ्यासाठी एक भाकरी बनवेल. पण आता हे जरी माझं कितीही चालू असलं ना तरी बघा रात्री ना मी आलू पराठ्याचा बेत बनवणार आहे. सो आलू पराठ्याला मी किती कंट्रोल करू शकते हे माझं मला रात्रीच कळेल. सो त्याची गॅरंटी काही मी घेत नाही. पण चला आता गरमागरम चहा घेते आणि झाडांना पाणी टाकायचं राहून गेलं. म्हणजे मी जर नाही टाकलं ना झाडांना पाणी तर झाडं बिचारी सुकून जातील, पण कोणी त्याच्याकडे लक्ष देणार नाही. रियांशला तर एवढं काही कळत नाही आणि अश्विनचं तर असं आहे की त्यांच्या डोळ्यासमोर असूनही ती झाडं नसल्यासारखीच असतात. सो म्हटल्याशिवाय त्या झाडांना पाणी काही मिळणार नाही आहे. आता बाल्कनीतच बसते, थोडं ऊन घेते, सोबतच झाडांनाही पाणी देते आणि त्यानंतर मग मला जे बोलायचं आहे ते तुमच्याशी बोलते. चल. चला आता मी एका खूप महत्त्वाच्या पण तितक्याच गुंतागुंतीच्या विषयावर बोलणार आहे आणि थंबनेलमध्ये जे तुम्ही बघितलं तो विषयही किंवा तो टॉपिकही याच्याशीच रिलेटेड आहे आणि तो विषय म्हणजे एक्सपेक्टेशन, अपेक्षा. आता खरं सांगायचं तर हा एवढा मोठा टॉपिक आहे ना की एका व्हिडिओमध्ये पूर्ण बोलणं शक्यच नाही आहे. पण तरीही यावर आज मी थोडंसं माझं मन मोकळं करणार आहे. किती विचित्र आहे ना, एक्सपेक्टेशन्स सगळ्यांनाच असतात, प्रत्येक नात्यात असतात. आईवडिलांना मुलांकडून, मुलांना आईवडिलांकडून, बायकोला नवऱ्याकडून, नवऱ्याला बायकोकडून, सासूला सुनेकडून आणि सुनेला सासूकडून. मैत्रीतही एक्सपेक्टेशन असते. ऑफिसमध्ये जे कॉलिग्स आहे त्यांच्यातही एक्सपेक्टेशन असतातच. नातेवाईक, शेजारी, ओळखीची माणसं, कुठे ना कुठे थोडीफार अपेक्षा असते. पण गंमत माहिती आहे काय आहे, आपणच म्हणत असतो की खुश राहायचं असेल तर एक्सपेक्टेशन ठेवूच नाही. पण खरंच हे शक्य आहे का? नाही. कितीही नाही म्हटलं ना तरी थोडीफार एक्सपेक्टेशन प्रत्येकालाच असते. आणि प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर अगदी आपल्या जवळच्या माणसांकडून एक्सपेक्टेशन असणं काही प्रमाणात समजूही शकतो आपण आणि ती असली पण पाहिजे काही प्रमाणात. नवऱ्याकडून बायकोची, बायकोकडून नवऱ्याची, आईवडिलांकडून मुलांची आणि मुलांकडून आईवडिलांची, आणखी काही नाती जवळची असतात, त्यामध्ये साहजिक अपेक्षा असते. पण खरी अडचण माहिती आहे कुठे होते? जिथे एक्सपेक्टेशन हद्दीच्या बाहेर जाते. जेव्हा आपण एखाद्या दूरच्या व्यक्तीकडून, ज्याला आपण नीट ओळखतही नाही, कधीतरी एक दोनदा भेटलो असो किंवा भेटलोही नसू, अशा माणसांकडून आपण एक्सपेक्टेशन ठेवतो. आणि तेव्हा प्रश्न पडतो की आपण नेमकं काय अपेक्षा करतोय आणि का का करायच्या अशा अपेक्षा? त्यांनी असं करायला पाहिजे होतं, तिने तसं बोलायला नको होतं, तो असा वागला का, तो असा बोलला का? म्हणजे आपण इतक्या सहजपणे ना दुसऱ्यांवर जजमेंट पास करतो आणि मग काय होतं, जर एक्सपेक्टेशन पूर्ण नाही झाली तर आपण दुखावतो, थोडं नाराज होतो आणि ती व्यक्ती जर दूरची असेल ना तर आपण तिच्याबद्दल थोडंसं वाईटही बोलतो, वाईट विचार करायला लागतो. खरंच सांगते, म्हणजे अशा मानसिकतेच्या लोकांची ना मला खूप दया येते. मी सुद्धा एक्सपेक्टेशन करते, मी करत नाही असं अजिबात नाही आहे. पण माझं एक्सपेक्टेशन, मला वाटतं की आपल्या एक्सपेक्टेशन ॲक्च्युली आपल्या जवळच्या लोकांपुरतीच मर्यादित असायला हव्या. लांबच्या, ओळख नसलेल्या किंवा आयुष्यात फारसा रोल नसलेल्या व्यक्तीकडून आपण कसं एक्सपेक्टेशन ठेवू शकतो? हा साधा प्रश्न आहे आणि तोच मी तुम्हाला आज विचारणार आहे किंवा विचारते असं समजत. म्हणजे मी त्यांच्या आयुष्यात कोण आहे आणि ते माझ्या आयुष्यात किती महत्त्वाचे आहेत हे आपण लक्षात घेतलं ना तर आपल्याला स्वतःच हलकं वाटायला लागतं. आता एक्सपेक्टेशन हा काही खूप असा वाईट शब्द नाही आहे, पण म्हणजे बरेचदा हे दुःखाचं ना मूळ कारण पण असतं. जिथे आपली अपेक्षा आपल्या नियंत्रणाच्या बाहेर जाते तिथे आपलं दुःख येतंच. आणि म्हणूनच जे आपण नेहमी ऐकत असतो की खुश राहायचं असेल तर एक्सपेक्टेशन शून्य नाही, पण तरीही योग्य माणसांकडून आणि योग्य मर्यादेत केली पाहिजे. आता हा झाला एक्सपेक्टेशनचा पार्ट. मी सांगितलं की कोणाकडून काय एक्सपेक्टेशन असतात. आता यापैकी तुम्हाला म्हणजे कोणता टॉपिक बघायला आवडेल यानंतरच्या व्हिडिओमध्ये ते सुद्धा मला कमेंट करून सांगा. म्हणजे बायकोच्या नवऱ्याकडून, नवऱ्याच्या बायकोकडून की सुनेच्या सासूकडून किंवा सासूच्या सुनेकडून, यापैकी तुम्हाला कोणता टॉपिक जास्त आवडेल ते मला कमेंट करून सांगा. आता आपण जे मी थंबनेल टाकलेलं आहे त्याबद्दल बोलूया. सौरभ जोशी फेमस यूट्यूबर असा कसा करू शकतो असं काही लोकांचं म्हणणं आहे. म्हणजे त्यांनी जे केलं आहे ना ते काही लोकांना पचवल्या जात नाही आहे. आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की तो फेमस यूट्यूबर आहे. रेग्युलर नाही पण कधीतरी अधेमध्ये आपण सगळ्यांनी त्याचे व्हिडिओज बघितलेले आहेत आणि किती छान व्ह्यूज येतात, किती फेमस आहे.
सो आपल्या सगळ्यांनाच हे माहिती आहे. आणि आता माझं आणि त्याचं काहीही हे नाही आहे, किंवा मी पण त्याचे रेग्युलर व्हिडिओज बघत नाही, कधीतरी बघत असते आणि मलाही वाटतं की वा यार किती छान व्ह्यूज येतात, सगळं मस्त चाललं आहे. पण त्यांनी सुरुवात कुठून केली होती, काय, हे सुद्धा आपल्याला माहिती असलं पाहिजे. आणि आता मी जर हे नाही पण शेअर केलं तरी म्हणजे त्याला काही फरक पडणार नाही किंवा मलाही काही फरक पडणार नाही आहे. पण काय माहिती का, माझं मन झालं की नाही, मला या विषयावर बोलायचंच होतं. आणि सध्याचे जे मी व्हिडिओज, रील्स, ट्रोलिंग, रोस्टर व्हिडिओज हे सगळं बघते ना, तेव्हा मला असं वाटलं की आपण ना बघतो आणि तिथेच गप्प राहतो, आपण काहीच बोलत नाही त्या विषयावर. म्हणून मला वाटलं की चल थोडंसं का असे ना, मी या विषयावर थोडंसं बोलते. आता जुने व्हिडिओ आपल्याला माहिती आहे की तो काय करायचा, त्याचं एक आर्ट चॅनल होतं, किती छान छान ड्रॉइंग्स, पेंटिंग्स सगळं त्यांनी केलेलं आहेत. असो, पण म्हणजे उदाहरण द्यायचं असेल तर आपण सौरभ जोशीचंच बरेचदा लोक देतात, त्याच्या नावाखाली कितीतरी व्हिडिओ खपतात, किंवा काही प्रमोशन असेल किंवा काही करायचं असेल तर त्याला बोलवलं जातं. पण आत्ता त्याचे लग्नाचे व्हिडिओज किंवा लग्नाआधीचे व्हिडिओज, लग्नानंतरचे व्हिडिओज, यामुळे इतकं ट्रोलिंग, इतकी निगेटिव्हिटी, इतकं रोस्ट केलं जातं आहे, म्हणजे खरंच एखाद्याला तो त्या लेवलला आहे तर आपण ॲप्रिशिएट कधीच करत नाही. पण त्यांनी जे केलं आहे ना, ते आपल्याला वाटतं की नाही, आपल्या अपेक्षेप्रमाणे त्यांनी केलेलं नाही आहे, त्यांनी असं करायला नको होतं. सो त्यावरून आपण एखाद्याला ट्रोल करतो, निगेटिव्हिटी पसरवतो, रोस्टिंग तर बापरे. म्हणजे आता लग्न ही प्रत्येकासाठी एक मेमरी असते, आणि या लग्नावरून त्याला, त्याच्या वाईफला एवढं निगेटिव्ह बोललं जातं. आता मी प्रत्येक कमेंट तर वाचली नाही आहे, पण फीडमध्ये काही रील्स येतात, शॉर्ट्स येतात, व्हिडिओज येतात, ते मी बघत असते. कमेंट मला प्रत्येक मी वाचलेली नाही आहे, पण त्यावरून कळतं की किती निगेटिव्हिटी. म्हणजे अक्षरशः 2 वर्षात तुमचा डिवोर्स होईल इथपर्यंतची कमेंट. म्हणजे खरंच, म्हणून मी म्हटलं की अशा लोकांची मेंटॅलिटी ना खरंच कुठल्या लेवलची असते हे त्यांनाच माहिती आहे. लोकांनी त्याला कोणकोणत्या गोष्टींवरून ट्रोल करावं, तर आता बरेचसे आहेत जे मी बघितलेत. या व्यतिरिक्तही आणखी काही असू शकतात. सगळ्यात पहिले तर त्याची वाईफ पडली होती आणि तो डेकोरेशन दाखवत होता, म्हणजे यावरून लोकांनी त्याला ट्रोल केलं. अरे तुम्हाला काय माहिती आहे की पडल्यानंतर त्यांनी 10 वेळा तिला पॅम्पर केलं असेल, 10 वेळा विचारलं असेल, आणि नंतर ते इग्नोर करण्यासाठी किंवा ती गोष्ट म्हणजे घालवण्यासाठी तो डेकोरेशन दाखवत होता. आपल्याला थोडी माहिती आहे बॅक स्टोरी. त्या 2 मिनिटाच्या व्हिडिओवरून आपण त्याला जज करत होतो. आपण नाही, काही लोक. तसंच दुसरी गोष्ट म्हणजे त्यांनी असं लग्न कसं केलं, हे सगळ्यात मोठं एक्सपेक्टेशन होतं लोकांचं, की एवढा फेमस यूट्यूबर आहे, करोडोमध्ये कमावतो, आणि एवढं साधं लग्न, एकदम मिडल क्लाससारखं. म्हणजे यांच्यानुसार त्यांनी एक डेस्टिनेशन वेडिंग करायला पाहिजे होतं, लाखाचे कपडे घ्यायला पाहिजे होते, त्याच्या वाईफनी ब्लो ड्राय नाही केलं, 400 रुपयाचा लेहंगा घातला. म्हणजे किती एक्सपेक्टेशन यार. म्हणजे मला खरंच नवल वाटत होतं. त्यांनी एक रिसॉर्टमध्ये सिम्पली लग्न केलं, हे लोकांना पचवत नव्हतं. त्याची वाईफ नाही आहे, तर ते एक कंटेंट आहे, असं सुद्धा लोक त्याला बोलले. म्हणजे पैसा कमवतोय म्हणून आपण दुसऱ्यांच्या एक्सपेक्टेशननुसार तो खर्च करायचा का? त्याच्या पण काहीतरी एक्सपेक्टेशन असतील. सगळ्यांना वाटतं की आपलं लग्न चांगलं झालं पाहिजे. त्यांनी तो डान्स केला, त्यावरून लोकांनी किती त्याला ट्रोल केलं. पण त्याचं टॅलेंट डान्स आहे का हे लोकांना माहिती आहे, तरीसुद्धा आपण एखाद्याला त्या म्हणजे लग्नामध्ये किंवा त्या फंक्शनमध्ये प्रत्येकाला माहिती आहे की नॉन डान्सर पण डान्स करतात. इवन अंबानीच्या लग्नामध्ये पण आपण बघितलेलं आहे. पण तरीही डान्स असा का केला, तसा का केला. म्हणजे खरंच त्याचं टॅलेंट वेगळं आहे, पण तरीही न येता त्यांनी तो डान्स केला, एन्जॉय केलं आपल्या वाईफसोबत, फॅमिलीसोबत. हे लोक इग्नोर करतात, फक्त रोस्टिंग करायचं आहे किंवा मग काहीतरी निगेटिव्ह बोलायचं आहे म्हणून बोलत असतात. आणि तसंही बघा, कसंही लग्न असो, म्हणजे गरिबाचं लग्न असो, मिडल क्लास फॅमिलीचं लग्न असो, किंवा एखाद्या रिच फॅमिलीमध्ये लग्न असो, लोकांना ना तसंही लग्नात जाऊन नावं ठेवायची सवय असतेच. पण म्हणजे एवढ्यापर्यंत लोक जातील हे मला कधीच वाटलं नव्हतं. आणि खरं सांगू, त्यालाच नाही पण कुणालाही, आपण जेव्हा अशी एकदम खालच्या लेवलची कमेंट करतो ना, तेव्हा आपली मेंटॅलिटी, आपले विचार त्या कमेंटमधून दिसतात. एक्सपेक्टेशनही असते, पण ती कुणाकडून, निगेटिव्हिटीही असते. आता सोशल मीडियावर निगेटिव्हिटी आजकाल तर म्हणजे अगदी कॉमन झालं आहे की सोशल मीडियावर आहे ना, तर निगेटिव्हिटी पचायला या म्हणजे
यायलाच पाहिजे असं म्हणणं असतं, पण त्याची पण काहीतरी लिमिट असते. आता माझं त्याचं काही घेणं देणं नाही आहे किंवा मला काही फरक पडणार नाही आहे, लोक त्याला काय बोलतील आणि त्यालाही पडणार नाही आहे, कारण त्याला माहिती आहे की त्याचा एक एक व्हिडिओ लाखोमध्ये मिलियन्समध्ये जातो, त्यातून तू लाखो करोडो रुपये कमावतो. लोक बोलतील आज, परत उद्या विसरून जातील, पण आपण कोण आहे ना असं त्याला जज करणारं. आत्ता जे रोस्टिंग किंवा ट्रोलिंग करणारे जे आहेत ना, त्यांनी याआधीसुद्धा त्याचंच गुणगान गाऊन कितीतरी पैसे कमावले असतील, पण आत्ता त्यांना असं वाटतं की ह्यानी आपल्या एक्सपेक्टेशननुसार असं नाही केलं आहे, म्हणून सध्या हे ट्रोलिंग चालू आहे. तो मिडल क्लास फॅमिलीसारखा वागला, त्यांनी तसं एन्जॉय केलं म्हणूनही लोकांना प्रॉब्लेम आहे. म्हणजे केलं तरीसुद्धा प्रॉब्लेम, त्यांनी खूप पैसा खर्च केला असता तरीही प्रॉब्लेम झाला असता आणि नाही केला तरीही प्रॉब्लेम आहे. सो असं हे एक्सपेक्टेशन असतं, कुणाकडून ठेवायचं आणि कुणाकडून नाही ठेवायचं, खरंच लोकांची मेंटॅलिटी असते. असो, मला या विषयावर ऑलरेडी बोलायचं होतं आणि त्यावरून मला हा एक टॉपिक आठवला. काही व्हिडिओज मी बघितले, सो मला वाटलं की यावर बोलावं म्हणून मी बोलले. तुम्हाला काय वाटतं यावर मला नक्की सांगा. तुम्हीसुद्धा कुठे ना कुठे हे नक्की बघितलं असेल. आता एक्सपेक्टेशनवर कोणाच्या बाबतीत व्हिडिओ तुम्हाला बघायला जास्त आवडेल तर ते सुद्धा मला नक्की सांगा, म्हणजे नवरा बायकोचं की सासू सुनेचं. सर्दी हे दुखणं छोटं जरी वाटत असेल ना, तर एवढं त्रासदायक आहे ना, सकाळपासून हाल झाले आहेत माझे, हाल. माझा चेहरा असा झाला आहे आणि ते नाक पुसून पुसून ना आता एवढी आग व्हायला लागली आहे की बस, म्हणजे पुसावंसंही वाटत नाही आहे. मी फक्त रियांशची वाट बघत होती, तो लवकर शाळेतून आला की मला थोडंसं पडता येईल. तर आता मी परत वाफ घेते आणि थोड्या वेळ आराम करते, म्हणजे डोळ्यातून पण पाणी गळतंय आणि ह्या इकडूनच हीच साईड माझी का गेली समजत नाही आहे. पण असं जेव्हा होतं ना, तेव्हा आपण एरवी काही करत नसलो ना तरीसुद्धा असं वाटतं की आपला पूर्ण दिवस वाया जातोय. नको रे बाबा हे दुखणं, पण ठीक आहे, आता झालं आहे म्हटल्यानंतर 3 दिवस तर लागणारच आहे. पण आता मी खूप कंटाळली आहे, मला पुसायला पण होत नाही आहे, एवढी आग होती आहे आणि त्यामुळे घशाला कोरड पडली आहे. लिप्स ड्राय होत आहेत, तर आता मी छान मॉइश्चरायझर लावते, बोरुलिन लावते, थोडा वेळ आराम करते. तोपर्यंत रियांश त्याचा टी व्ही बघून घेईल आणि वाफ घेतल्यानंतर खरं सांगू मस्त वाटतं थोड्या वेळासाठी. म्हणून मी दिवसातून 3-4 वेळा वाफ घेत असते. खरं तर एवढी वाफ घेतली नाही पाहिजे, पण मला चांगलं वाटतं. ते ब्लॉक झालं ना की ते सगळं मोकळं होतं, म्हणून आता परत एकदा वाफ घेऊन मी झोपते आणि व्हिडिओ मी कंटिन्यू करेल. बघूया संध्याकाळपर्यंत किंवा रात्रीपर्यंत जर मला करता आलं तर मी सगळं शेअर करेल. आता हे फिल्टर पण आज उद्या करत करत राहूनच जातो, ते खूप खराब झाले आणि त्याचा जो स्मेल आहे ना तो पण मला घ्यावासा वाटत नव्हता. पण मी मास्क लावलं, एक कपडा बांधला आणि म्हटलं नको काही असू देत तरी आपल्याला आज हे क्लीन करायचंच आहे. आणि हा कास्टिक सोडा आहे, त्याने थोडासा स्मेल येतो, पण फिल्टर खूप अशी घासायची गरज पडत नाही. हे किचनमधलं काम करण्यासाठी एवढा जास्त उशीर लागतोय ना, म्हणजे एक तर ते सतत नाक पुसा ते ठीक आहे, पण शिंका आली किंवा थोडा जरी नाकाला हात लागला तर परत हात धुवा. त्या हात धुण्यामध्ये एवढा वेळ जातोय आणि पाणी पण एवढं गार येतंय, मस्त थंडी पडायला लागली आहे. मस्तच म्हणेल मी, बेकार नाही म्हणणार, कारण अशी थंडी मलाच पाहिजे होती. तर आता मी आलू पराठा बनवणार आहे आणि जसं मी बोलले होते की ज्या दिवशीपासनं तो पिझ्झा खाल्ला होता त्या दिवशीपासनं म्हणजे त्याच्या आधीपासूनच माझं चपाती आणि भात खाणं बंद आहे. पण आता आलू पराठा बनणार आहे म्हटल्यानंतर तो एक कंट्रोल सुटतं. तसं मी किट्टीमध्ये पण जे पराठे बनले होते ते पण खाल्ले होते, त्यामध्ये पण गव्हाचंच पीठ होतं, पण तेव्हापासून राईस अजूनपर्यंत खाल्लेला नाही आहे. सो हे पुढे कंटिन्यू करेल आणि एवढं कठीण नाही आहे. ज्वारीची भाकरी मस्त पण बनते, नरम पण बनते आणि कोणत्याही भाजीसोबत ती खाल्ली जाते. तर असो, आता पटकन आलू पराठे बनवते आणि उद्या ना मला मस्त सरसो का साग बनवायचा आहे. मक्याचं पीठ म्हणजे ऑनलाईन बोलावून घेईल, नाही आहे घरी, पण त्याच्यासाठी ज्या भाज्या आणल्या आहेत ना त्या पण निवडल्या नाही आहे. तर आता सगळ्यात आधी रियांश पण घरी नाही आहे आणि अश्विन पण घरी नाही आहे. रियांश खेळायला गेला आहे आणि अश्विन कामानिमित्त बाहेर गेले. तर आता मी आलू पराठा बनवते, बनवल्यानंतर मी गरमागरम खाऊन पण घेते आणि भाजी निवडायला बसते. आता त्या ज्या पिलो टाकल्या होत्या ना खूप दिवसापासून, त्या रिसायकलिंगसाठी टाकायच्या होत्या, त्या पण टाकलेल्या आहेत. म्हणजे पहिले असं होतं की त्या टाकणं होत नव्हत्या आणि आता टाकल्या आहेत तर ते घ्यायला जाणं होत नाही आहे. फायनली आज त्याला फोन केला आणि
ॲक्च्युली त्याचाच काल फोन आला होता की तुमच्या पिलो तयार झाल्या आहेत, घेऊन जा. आणि म्हणून आज त्या आपण घ्यायला जाणार आहे. खूप लांब नाही जायचं आहे, पण सोबत पाहिजे आहे, कारण त्या पिलो ज्या आहेत त्या अजून थोड्याशा फुगल्या असतील, म्हणजे जशा होत्या. तो रिसायकल झाल्यानंतर थोड्या त्या फुलतात, ते पण आणायला जायचं आहे. सो चला पहिले आलू पराठा बनवते. आणि आलू पराठा कोणाकोणाला आवडते मला सांगा बरं. म्हणजे लहानपणापासूनच मला तरी खूप आवडतो. आणि मला ते ना पिठामध्ये बटाटा आणि ते सगळं मिक्स केलेलं तसं आलू पराठा नाही आवडत. मला प्रॉपर अशी भाजी आवडते, मिरची न घातलेली, तिखट घातलेली, आणि खूप जास्त स्पायसेस नाही लागत. पण मला तशीच म्हणजे आपण पुरणपोळी बनवताना तशी भरलेलीच भाजी पाहिजे असते, आणि तसाच पराठा आवडतो. बऱ्याच जणांचं पराठ्यामध्येही आवडीनिवडीचं म्हणजे चॉईस आहे त्याच्यामध्ये, पण कोणाला तसे पराठे नाही आवडत, ती भाजी चपाती खाल्ल्यासारखी वाटते. बऱ्याच जणांना ते पराठा म्हणजे कणकेमध्ये मिक्स केलेलं आवडतं. सो तुम्हाला कशा टाईपचा आवडतो हे मला कमेंट करून सांगा. माझा आवाज थोडासा खरखरीत येतोय, सो प्लीज 1-2 दिवस आणखी ॲडजस्ट करावं लागेल, कारण वेळ लागतो. 2 दिवसापूर्वी तर एवढा पण निघत नव्हता. चला. चपाती खायची नाही असं म्हणून आज मस्त मी आलू पराठे ताव मारून खाणार आहे. आणि आजचे पराठे जरा वेगळे बनले होते, एकदम मस्त असे काय म्हणतात त्याला, खूप जाड असे बनले नव्हते. नाही तर मला जाडे कसेही चालतात, मला कसेही आवडतात. पण अश्विनचं असं असतं की तू एवढे ना पुरणपोळीसारखे नको बनवजो, जरा कमी हे करत जा, कमी त्यात बटाट्याची भाजी घालत जा. तर तसेच मी आज केले, सगळ्यांनी पोट भरून खाल्ले. आणि उद्या सरसोचा साग बनवायचा आहे, म्हणून टी व्ही बघत बघत आता सगळ्या भाज्या पण निवडायला घेतल्या. त्यानंतर आम्ही ते जे पिलो टाकले होते ना ते आणायसाठी गेलो. आणि आत्ता सध्या त्याची साईज खूप जास्त झालेली आहे, म्हणजे मी तरी ते घेणार नाही आहे, पण बघू आता कसं करायचं. त्या रिसायकल करायच्याच होत्या, कारण हायजिनिकच वाटत नव्हत्या त्या अजिबात. तर आता त्या रिसायकल करून आणल्या आहेत. आणि असा गेला आजचा माझा पूर्ण दिवस. सो कसा वाटला आजचा व्हिडिओ, आणि तुम्हाला काय वाटतं? आपण ना बरेचदा असं करतो की म्हणजे काहीतरी ऐकतो पण गप्प राहतो, पण माझी आता ती सवय नाहीच राहिली आहे. म्हणजे एक वेळ काही वेळापुरती मी गप्प बसेल, पण नंतर माझं तोंड उघडतंच. काही माझ्या मैत्रिणी आहेत त्या तर मला अक्षरशः म्हणतात की रहा नाही जात आहे, असं म्हणजे कधी कधी म्हणतात. म्हणजे शेवटच्या पॉईंटला का असे ना माझ्या तोंडातून काही असेल मला बोलायचं तर ते निघूनच जातं. तर कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा व्हिडिओ. आणि तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते सुद्धा सांगितलं तर मला आणखी जास्त आवडेल तुमचेही विचार जाणून घ्यायला. असो, चला आता व्हिडिओला इथेच एंड करते. उद्या भेटूया परत एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.